ओय चल ना. झालेलं तुझीच वाट बघत होतो मी. चल चल उरकलंय सगळं. हा ओ एक मिनिट थांबा ना. ते तुम्ही ते जामीन झाले होते ते राक्षेंना. हा अहो त्यांनी हप्ते पण नाही भरले आणि वर्ष झाले 1 रुपया दिला नाही, परतफेड नाही केली, काय नाही. तुम्ही त्यांना जामीन झालेले आहेत, एक तर त्यांच्या माझ्या बरोबर चला, त्यांच्याकडून ते पैशाचं बोलणं करून घ्या, नाही तर मग तुम्ही जे हे केलं होतं ना जामीन म्हणून दिलं होतं ते जप्त होईल तुमचं. आमचा काय संबंध आहे? तुम्ही जामीन झाले ते त्यांना संबंध म्हणजे तुमचा त्याची गरज होती, त्यांनी भरायला पाहिजे होतं. त्याने आता आम्हाला जर सांगितलं नाही डायरेक्ट तुम्ही असं कसं काय? किती दिवस झालेत? वर्ष होऊन गेले, त्यांनी काय नाही दिलं. फोन केला तर फोन उचलत नाही आणि तुमचे जे नंबर दिले तुमचे ते नंबर बंद. आम्ही काय करायचं? हाताने पिढा झाली ना. मग आम्हाला जो पत्ता होता आम्ही त्या पत्त्यावरती पोहोचलो. त्यांचा पत्ता त्यांच्या याला पत्ता हाच होता आणि तुमच्या याला हाच पत्ता होता. त्यांनी एकच पत्ता दिला. चला बरं त्याच्याकडे. चला कुठे आहेत ते चला. गाडी बंद कर, इथंच ठेव. इथंच वावर ते खेटूनच त्याला. चला ते पैशाचं काय असेल ते बोलून घ्या, नाही तर जप्ती येईन तुमच्या प्रॉपर्टीवर. हे आमचं सामायिक बांधे मॅडम. अच्छा अय बघा बघा. पळू नको इकडे. नाही तिकडे काही काट्या टाकल्यात पलीकडून मी. चल इकडे. अरे ते शिळीला गावात न्यायचं होतं, म्हणलं शावऱ्या तोडून न्यावा. निशिन निशिन शिळीला गावात निशिन काय म्हणतात मॅडम? काय ओळखलं का नाही? आठवण मला. 8 वर्ष झालंय ना. बँकेतून पैसे नेताना ओळख होती, आठवण? पैसे रिटर्न देताना ओळख नसती. अच्छा अच्छा ते मॅडम येतोय. त्या काय म्हणतात तू फोन उचलत नाही, 1 वर्ष होऊन गेलं, जप्ते आले म्हणे आमच्या ह्याच्यावर जप्ती. तर तू काय जोफा काढतो का? देऊन टाक ना त्यांचे पैसे. आम्ही तुला ही करून चुकी केली का ती? अहो फोनचं काय माहितीये का तुम्हाला? जसं यांनी लोन दिलंय का, माणसं नुसतीच मला मागं लागली पैशासाठी. आम्हाला बी द्या थोडंफार आम्हाला, त्याच्यामुळे मी फोनच उचलत नव्हतं कोणाचं. अहो पण ते पैसे तर रिटर्न करा ना. वर्ष होऊन गेले, तुम्ही हप्ते भरले नाही, बँकेत येत नाही, काहीच नाही. अहो करतो मॅडम, थोडं मला मुदत वाढून द्या ना अहो, काहीतरी. 1 वर्ष तुला गेलं एक ना, खात्या किती देता येत मुदत नसेल ना, द्यायची? किंवा ती देता येत नसेल तर ते जे हप्ते पाडून दिलेले आहेत ते हप्ते बरेच जण टायमाला. हप्ते काय तर आम्हाला 2 टाइमचं खायला पीठ नाही घरातून हप्ते. ते आम्हाला मध्ये याच्यातून सोडून तुपलं तुझी तशीच जगमार. ते आम्हाला सांगू नको, आमच्यावर जप्ती येते म्हणलं ते डायरेक्ट. हे बघा तुम्हाला हे जामीन झालेले आहेत. एक तर तुम्ही हप्ते भरा, नाही तर तुम्ही पैसे द्या. नाही तुझं ती वावर तिकडे गाण ठेव, पण आमचे पैसे देऊन टाकलो. यांचे पैसे दिले की आम्ही मोकळ होतो. नाही तर तुझ्या वावरात सुद्धा तुला आमच्या रस्त्याने जाऊन देणार नाही. मॅडमला वावर नाही सांगितलंय गपकी. मॅडम काय माहिती का, माझी परिस्थिती लय गरीब आहे, पण हे 2 मित्र आहेत ना माझे, हे काय मला मदत करतात. आम्हालाच काप मध्ये. आता चंदन नको लाव असं गोड बोलून आम्हाला. नाही नाही तसं नाही, यांची काय प्रॉपर्टी कुठं असेल तर मला सांगा, त्याच्यावरती स्टे आमचं दिलेलं आहे. तू तसं नको करू. काही असेल ना तुझं ती त्यांच्या गोडी गुलाबीने ते सांगून भरून टाक तेवढं. आपण पैसे नाही तर कुठून देऊ आता? बचत गट उचल नाही तुम्हाला काही घेताना उचलणार गोड तू. लागलं का? अहो काय मॅडम, तुम्ही एक तर गरीबाला पैसे लोन देता ते देता, वर असं अचानक कसं काय मागता तुम्ही? यांना एक वेगळं सांगितलं आम्हाला माहिती. तू नाटक करू नको, पैसे देऊन टाक त्यांचे. नाही द्यायच म्हणजे ती वरचा तुकडा विकून टाक. वरचा तुकडा ठेव गेला हाय मोकळा. म्हणजे यांच्याकडे जमीन आहे स्वतःची. मग 30 एकर तुम्ही जमीन लोन द्यायची. कशा भरोसा दिलं काय आम्हाला? डायरेक्ट आम्हाला सांगितलं अडचणी म्हणून. कसं काय दिलं तुम्ही असं लोन? अहो पण तुम्ही जामीन आणि ते झाले त्याच्यामुळे आम्ही लोन दिलं. माहिती नव्हतं 30 एकर जमीन आहे. जमिनीवर स्टे आणते आता मी यांच्या. हो स्टे आणता काय आणता तसं नाही बरं का. तुम्ही एक तर गरीबाला लोन देता ते देता, वर अचानक मागता. उद्या बँका बुडल्या तर त्याला जबाबदार कोण? बँका बुडल्या म्हणजे तुम्ही असे पैसे खोटं बोलून पैसे लुटता बँकांचे. तुमच्या जमिनीवरती स्टे आणणार मी आता. तुम्ही पैसे कसे देत नाही ना ते मी बघते आता. पण तुमची जबाबदारी आहे ना, तुम्ही कशाला दिलं मला लोन? बरोबर आहे, आता पैसे देऊन जबाबदारी टाक बरोबर पार त्यांचे. उजत करते. घालू नको आम्हाला माहिती. ती बचत गट उचल नाही संध्याकाळी तिकडे काही कर. नाही पैसे द्या म्हणजे मी नव्हतो त्यांच्याकडे गेलो, ते माझ्या घरी आले लोन पाहिजे का म्हणून. एक तर आम्ही कोंबड्या अंडी करून कस तरी पैसे गोळा केलेत आणि या लगेच आलेत मागायला द्या 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 म्हणून. ह्या बघा मॅडम, तुम्हाला घेताना ऐपत नव्हती तर पैसे घ्यायचं द्यायचेत का? नव्हतं. तुला पैसे द्यायचेत का? द्यायच्यात का म्हणजे तुम्हाला दम टाकतोय का? मग आम्ही गुत्ती काय आम्हाला मध्ये तू? मग मी नाही ओळखत तुला, जा असं बोलतोय तू. हो मॅडम काय असं त्या दोघांकडनं बघून घ्या बरं का. हे दोघं आलते ना, या दोघांनीच मला लोन घ्यायला लावलं, नाही तर माझी तर अजिबात तयारी नव्हती. येडाय काय तू? येडाय का काय म्हणजे? हे बघा तुमचं तुम्ही ठरवा. आम्ही उद्या परत येणार आहे. मला ते पैशाचं काय असेल ते सांगा. त्याला 1 आठवड्याची नाही, मुदत नाही. द्या आणि 1 आठवड्यात नाही भरलेत बघू कसं आमच्या वावरातून जातो. त्याला वाटा आमचीच आहे. मला तुमचा व्यवहारच पाटलेला नाही. तुम्ही या दोघांकडनं घ्यायचं ते घ्या, नाही तर चाललो मी. अय, येते लय. हे बघा तू कुठं जातोय ना कसं जातोय बघतो वाटाने तिथं. हा शेवटी आपल्याच आमच्याच वावरातून वावरातून मोठ पाईपलाईन सुद्धा फोडीत असतो तुझी. उकरून टाकीन मी माझ्या वावरातली. हे बघा ते तुमचं तुम्ही बघा. पण मला काहीतरी करावं लागेल प्रोसेस पुढे हालचाल. त्याच्यामुळे जामीनदार तुम्ही मला त्याला काहीतरी आम्ही परत action संध्याकाळी घ्यावी गाडी घेतो. मध्ये माणसं मोठे घालतो
आम्ही चांगल्या माणसांना पण नेतो त्याला आम्हाला तरी काय कुतायचे आम्ही काय ते काय भामट्याच्या असन ते तुम्ही तुमचं चांगल्या करा. चोरी केलेली बरी एखाद्याची पण असले भामट्यांना जामीनदार झालोय आम्ही ते काय असन ते तुम्ही तुमचं बघा मला नाही तर पुढे ऍक्शन घ्यायला माझी तसंच काय करायचं आता देऊन टाकायचं तुझ्यावर